सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 16 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ही कथा पहिल्यापासून वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि कथेचे सगळे भाग पहिल्यापासून वाचावेत, तरच कथा पूर्णपणे समजेल. तन्वीला आता खूप खूप रडायला येत होतं. काय म्हणून मी याच्याशी लग्न केलं कोणास ठाऊक. किती भयंकर आणि तापट आहे हा. असं कोण वागतं का आपल्या बायकोशी? आमच्यात शारीरिक संबंध नसले तरी काय झालं, मी पत्नी आहे ना त्याची. आणि तो असं वागणार असेल तर का राहायचं मी इथं? हात पिरगाळून मोडेन म्हणाला. त्याची इतकी हिंमत, इतकं मी का त्याचं सहन करते आहे मलाच कळत नाही. आणि तिला आठवलं की ती पूर्वी अशी नव्हती. किती कॉन्फिडंट होती ती. इतकी मोठी कंपनी सांभाळणारी. बिझनेस ऑफ द इयर अवॉर्ड घेतलाय मी. आणि फक्त याच्यासाठी, याच्या प्रेमासाठी, जे प्रेम त्यानं शुद्धीत नसताना व्यक्त केलं होतं. पण मी तर शुद्धीत होते ना. का भाळली मी त्याच्यावर? माझं मलाच कळत नाही. शुद्धीत तर फक्त जखमा आणि यातनाच देत होतो. तरी कुणाल म्हणत होता की त्याची ही लग्नाची विचित्र अट मान्य करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार कर. पण मी काहीच विचार न करता त्याची अट मान्य केली. तो लग्नानंतर तरी व्यक्त करेल प्रेम म्हणून. पण इथे तर सगळंच उलटं घडत आहे. मला जर आता इथे कोणी किचनमध्ये बघितलं असतं नोकरासारखं काम करताना, नवऱ्याची हांजी करताना, तर कोणाचाच विश्वास बसणार नाही. कोणाचा कशाला, माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही की मी तीच तन्वी सुभेदार आहे का, जी पूर्वी वाघिणीसारखी राहायची. ती ऑफिसमध्ये आली की अख्खं ऑफिस घाबरायचं तिला. त्याची तीक्ष्ण नजर माझ्या काळजावर एकदाच वार करून गेली आणि ही वाघीण घायाळ झाली. त्याच्या नजरेने जायबंदी झाली आणि त्याच्या पिंजऱ्यात कायमची अडकली. पण तरी तो समाधानी नाही. स्वतःही खुश नाही आणि मलाही खुश राहू देत नाही. नव्या नवरीच्या मागे पुढे करतात नवरे. हनीमून प्लॅन करतात. सगळं तिच्या मनासारखं करतात. पण माझा नवरा मात्र सारखा संशय घेत आहे. आणि आता तर काय, चक्क हाणामारीची आणि जोर जबरदस्तीची भाषा आणि धमकी. प्रणयाचा असा भयानक अनुभव मला नको आहे. बायको आहे मी त्याची, कोणी रस्त्यावरची नाही. त्यानं मला माझ्या हक्कासह सन्मानाने स्वीकारावी, नाहीतर त्यापेक्षा त्यानं मला हात नाही लावला तरी चालेल. आणि तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. पण तिने ते अडवले होते, फार फार मुश्किलीने. अशी लगेच मुळूमुळू रडणारातली ती नव्हतीच मुळी. पण तीही एक स्त्री होती. सुखी संसाराची असंख्य स्वप्न उराशी बाळगून त्याच्या घरी आलेली. सगळं सोडून. आजही मनात आणलं तर एक फोन करण्याचा अवकाश. तिनं अर्जुनला आसमान दाखवलं असतं. पण आता ती त्याच्यात मनाने गुंतली होती. तिनं त्याला तिचं मन दिलं होतं. आणि स्त्री ही पुरुषाला शरीर देण्या अगोदर मन देत असते. आज 15 दिवस झाले होते त्यांच्या लग्नाला. अजून कसलंच नातं नव्हतं त्यांच्यात. आणि अशा विचारातच तिच्या हाताला मनगटावर कढईचा चटका बसला आणि तिला खूप खूप त्रास होत होता. गोऱ्या पान मनगटावर तो लाल लाल भाजलेला डाग स्पष्ट दिसत होता आणि ती आग तिला सहन होत नव्हती. पण 15 मिनिटांनी तो येणार होता जेवायला, म्हणून ती तशीच पाण्याखाली थोडा वेळ हात धरून पुन्हा कामाला लागली आणि बेडरूमचा दरवाजा उघडला. आणि तो फोनवर बोलत बोलत डायनिंग टेबलवर येऊन बसला. बोलतोय कसला, शिव्याच देत होता तो फोनवर. हा बोलतो कमी आणि शिव्याच जास्त देतो. लहानपणी ह्याच्या आईने बदाम उघडून त्याची घुट्टी देण्याऐवजी शिव्यांचीच घुट्टी उघडून उघडून पाजली होती काय की ह्याला, असं तिला वाटलं. आणि तिला असं म्हणायचंही होतं. पण पुन्हा तिने तिच्या मघाशी त्यानं पिरगळलेल्या मनगटाकडे पाहिलं. नुसतं खड्ड्यात जा म्हणाले तर हात मोडेन म्हणाला. आणि त्याच्या आईचं नाव घेतलं तर जीवच घेईल तो माझा. आणि तिने घाबरून आवंडागिळ्यात गप्प बसली. पण याचे आईवडील कोण आहेत, त्याचं घराणं काही माहीत नाही मला. धन्य आहे माझीच. अडाणी मुलीसुद्धा चांगला निरखून पारखून घरदार पाहून 4-5 वेळा भेटून मग लग्न करतात. आणि मी मात्र माझी मान स्वतःहून त्याच्या हातात दिली पिरगळण्यासाठी. स्वतःचाच बळी दिला मी स्वतःहून. इतक्यात त्यानं फोन ठेवला. आणि झालं का तुझं, वाढ मला, असा त्याचा धारदार आवाज आला. आणि ती दचकली आणि भराभर सगळं घेऊन त्याचं ताट त्याच्यासमोर वाढलं आणि तशीच उभा राहिली. आणि त्यानं पुन्हा तिच्याकडे करड्या नजरेनं पाहिलं. तशी ती गोंधळून पुढं झाली आणि प्रत्येक पदार्थाचा एक एक घास खाऊ लागली. आणि त्याला तिचं भाजलेलं मनगट दिसलं.
तशी त्याची चलबिचल झाली. त्याच्या दगडासारख्या कठोर हृदयाचा दरवाजा थोडा उघडला. 15 मिनिटात जेवण बनवण्याच्या नादात हे झालं होतं हे त्याला कळत होतं आणि त्याचं हृदय तिची जखम बघून हेलावलं. किती त्रास होत असेल तिला, तरी जेवण बनवलं माझ्यासाठी. आणि मी कसा वागतोय तिच्याशी. इतकं करते ती माझ्यासाठी, मग मला आवडत नाही तर त्या कुणाला भेटायला का गेली? का माझ्यावर प्रेम करत नाही ती? तिचंही मी तिच्यावर करतो तसंच माझ्यावर प्रेम असतं तर किती छान झालं असतं. फक्त एकदा तिनं हे म्हणावं की मी नाही जात कुणालकडे, तुला आवडत नाही ना म्हणून. मग मी कशाला तिला त्रास देईन? मला त्रास होतो ती कुणाला भेटली की. मला नाही आवडत. तिने आता सगळे पदार्थ टेस्ट केले. खाल्लंय मी, खा आता तू, असं ती म्हणाली. आणि हे बोलताना तिचा भरून आलेला गळा त्याला जाणवला. त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं नाही कारण त्याला अपराध्यासारखं वाटत होतं. पण तिचे डोळे नक्कीच भरून आले असतील हे त्यानं तिच्या आवाजावरून ओळखलं. आणि पुन्हा म्हणाला, मी नाही पाहिलं तू खाल्लेलं, पुन्हा खा. आणि मग ती थोडी चिडली. पण काहीही न बोलता गुपचूप पुन्हा एक एक घास सगळ्या पदार्थांचा खाल्ला आणि तिचं पोट जवळजवळ भरलंच होतं. मग त्यानं जेवायला सुरुवात केली. खूप रुचकर आणि चविष्ट जेवण केलं होतं तिनं. जेवण बनवताना फार मन लावून बनवते ती, हे त्यानं पाहिलं होतं. म्हणूनच इतकं छान जेवण बनतं तिच्या हातचं. आता त्याला दुसरीकडे जेवण खाऊच वाटत नव्हतं. आणि आता रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी त्याचं जेवण, अगदी चहा कॉफीसुद्धा आधी तिनं टेस्ट करायची आणि मगच तो खाणार, हा अलिखित नियमच झाला होता. आणि हीच तर त्यांच्या प्रेमाची सुरुवात होती. पण त्यांच्या प्रेमाचं संशयाच्या चिखलात रुतून बसलेलं चाक काही बाहेर निघत नव्हतं आणि प्रेमाची गाडी पुढं सरकत नव्हती. तिचा परवा वाढदिवस आहे हे देखील तिच्या आठवणीत नव्हतं. आणि आठवणीत असून तरी काय उपयोग? आता एकटीने वाढदिवस साजरा करण्यात काय मजा आणि आनंद? नवरा सोबत असूनही सोबत नसल्यासारखा. ज्यात तिला आनंद हवा आहे तो तिला मिळत नव्हता. आणि अशा वाढदिवस साजरा करण्याने मिळणारा खोटा खोटा आनंद तिला नकोच होता. आणि त्याचं जेवण झालं. दोघंच होते घरात. नोकर त्यांच्या आउट हाऊसमध्ये कधीच गेले होते, कारण त्यानंच सांगितलं होतं की मी घरात नसलो की मॅडमसोबत राहायचं आणि मी आलो की लगेच जायचं. म्हणून तो आला की सगळेजण बाहेर जायचे. कारण मागे एकदा ती अचानक पडता पडता वाचली आणि त्याच्या मिठीत आली होती. तेव्हा सगळे त्यांच्याचकडे पाहत होते आणि हसत होते. असं पुन्हा व्हायला नको. आणि नवरा बायकोला कशीही असली बरी वाईट तरी प्रायव्हसी हवीच होती ना. त्याचं जेवण झालं. अगदी पोटभर जेवला तो. तिला जेवसुद्धा म्हणाला नाही. आणि आता तिला जेवणाची इच्छाही नव्हती. आधीच पोट भरलं होतं तिचं त्याच्या रागानं. आणि तो स्टडी रूममध्ये जाऊन बसला. जाताना तिला म्हणाला, मला बरोबर 2 तासांनी कॉफी आणून दे. आणि 2 तास झाला तरी तो तिथेच होता. मग तिनं घड्याळात पाहिलं तर 10 वाजले होते. आता कॉफी कोण पितं का? अशाने तब्येतीवर काय परिणाम होईल? पण त्याला कोणी सांगायचं? आणि ती त्याला बरोबर 2 तासांनी कॉफी घेऊन गेली. तो स्टडीमध्ये पुस्तक वाचत बसला होता. आणि आज ती पहिल्यांदाच त्याच्या स्टडी रूममध्ये गेली होती. खूप खूप पुस्तकं होती त्याच्या स्टडीमध्ये. तिला वाचनाची खूप आवड होती. जर आधीच माहीत असतं तर तिला दिवसभर बोर झालं नसतं. पण त्याची परवानगी घेतल्याशिवाय कसं काय हात लावणार त्याच्या पुस्तकांना? नाहीतर पुन्हा तो चिडायचा. आणि तिथे एक ऑफिसचं काम करण्यासाठी टेबलही ठेवलं होतं. सुंदर डेकोरेट केली होती ती स्टडी रूम. तो नेहमी बराच वेळ इथं रमायचा. आणि तिने गुपचूप कॉफीचा एक घोट घेतला आणि ती कॉफी त्याच्यासमोर धरली. आज कसलंच बोलणार नाही बहुतेक ही माझ्याशी, असं तो मनात म्हणाला. मग त्याने तिच्या हातातून कप घेतला आणि एक घोट पिऊन म्हणाला, शी, कसली कडू कॉफी केलीस तू? मुद्दाम मला त्रास देण्यासाठी केलीस ना? नाही, मी तर चांगलीच केली आहे. आत्ताच पिली ना मी. मग मलाच कशी कडू लागते? तिला आता काहीच कळेना. आणि तो म्हणाला, तू खरंच कॉफी पिली का नुसतं कप तोंडाला लावून नाटक केलंस फक्त मला दाखवण्यासाठी? मी का करेन असं? ती म्हणाली. तुलाच माहीत ते, अर्जुन म्हणाला. ती आता थोडी चिडलीच. आण इकडे, तुला अजून एकदा पिऊन दाखवते, असं म्हणून तिनं रागातच पुन्हा एक घोट कॉफी घेतली आणि म्हणाली, कुठे काय, चांगली तर आहे कॉफी? आणि अर्जुन म्हणाला,
हो का? बघू बरं. आणि तो पुन्हा एक घोट कॉफी प्यायला आणि म्हणाला, खरंच की, आता कशी काय गोड लागते कॉफी? मागाशी तर कडू लागत होती. पण आता कुठून गोडपणा उतरला यात काय माहीत, असा तो तिच्या नाजूक गुलाबी ओठांकडे पाहून गालात हसत म्हणाला. आणि तो तिच्याकडे पाहत पाहत कॉफीचा एक एक घोट घेत होता आणि ती तिच्याही नकळत लाजून खाली बघून हसत होती. तिच्या मनगटाची भाजलेली वेदना ती विसरून गेली होती आणि त्याची कॉफी पिऊन होईपर्यंत तिथेच थांबली. आणि ती कप घेऊन निघाली तसा तो म्हणाला, दार बंद नको करूस बेडरूमचं, मी झोपायला येणार आहे. आणि त्याच्या नुसत्या त्या शब्दांनीच तिच्या अंगावर शहार आला आणि ती हळूच हसत म्हणाली, हो, नाही करत. तिला पुढे म्हणायचं होतं की मी वाट बघते तुझी, लवकर ये, पण ती काहीच म्हणाली नाही आणि निघून गेली. आणि त्यालाही तसंच वाटत होतं की तिने हक्काने त्याला उठवून घेऊन जावं झोपायला, कारण ही वेळ तिची होती, हक्काची. लवकर ये, मी वाट बघते, असं तरी लाडानं म्हणावं तिनं. पण काही नव्हतं घडत असलं त्यांच्यात. मग तो थोड्या वेळाने झोपायला गेला तर ती झोपली होती त्याच्याकडे पाठ करून. गाढ झोप लागली होती तिची आणि त्याचं लक्ष तिच्या मनगटावर गेलं. किती भाजलं आहे तिला. इतकी नाजूक होती ती, पण हो की चूक केलं नाही तिनं. खूपच कणखर होती ती. इतर मुलींसारखी वेदनेला धरून रडत बसणारी नव्हती. उगीच तो तिला वाघीण म्हणत नव्हता. आणि त्याने कपाटातून मलम घेतला आणि हळूवारपणे तिच्या भाजलेल्या जखमेवर बोटाने लावत आणि हळूवार फुंकर घालत तो मलम तिला लावला. ती तशीच झोपली होती आणि त्याने तो मलम पुन्हा तिथेच ठेवला, तिला पुन्हा लावायला. आणि एक फुंकर हळूच तिच्या चेहऱ्यावर मारली आणि दिवे बंद करून त्याच्या जागेवर जाऊन झोपला. त्याने डोळे मिटून घेतले आणि तिने डोळे उघडले. त्या मलम लावलेल्या हाताकडे बघत गालातल्या गालात हसत होती आणि त्याने तिच्या चेहऱ्यावर घातलेली फुंकर तिच्या रक्तामध्ये गार गार ऑक्सिजनसारखी वाहत होती. तिला खूप ताजंतवानं वाटत होतं आणि मघाशी स्वयंपाक करताना त्याला सोडून जाण्याचे केलेले सगळे उलटसुलट विचार आपोआपच स्वतःच तिला सोडून पळून गेले, कारण त्यांना आता कळलं होतं की आता त्याला ती कधीच सोडणार नाही. त्यामुळे इथे थांबून काही उपयोग होणार नाही. आणि तिने हसतच तो हात जवळ घेतला आणि त्याच्या भिंतीवरच्या फोटोकडे पाहून डोळे मिटून घेतले.